हाय नमस्कार. तर आज नवीन जागा दिसते ना तुम्हाला. तर हो का, लय आमच्या इथं पुलाला पाणी आहे. लय म्हणजे लय गाड्या मोटरसायकल इकडल्या तिकडे भाळवणी जायला ती बंद झाल्यात आणि भाळवणीतनं इकडे यायला ती बंद झाल्या. डायरेक्ट वरनं यायचं रेल्वेच्या कडेने पायऱ्या आहेत त्याच्यावरून यायचं. लय लांबनं. लय पाऊस झालाय बाई. या पावसाने नको नको जीव केलाय. काय करावं, पाऊस पण लागतो म्हणा, पण एवढा बी नसुनी शेतकऱ्याचं वाटोळं करायला, आहे की नाही. तर आता मी चालली कुठं तुम्हाला सांगणार आहे. जरा धीम धरा, मला रेल्वेतनं पडायला जाऊ द्या. रुळातनं चलते हो का, मी दिसलं का. जरा धीर धरा सांगणार आहे. खुश खबर खुश खबर खुश खबर. दहा पाता दोन वेळच्या भरते त्या. इथे थांबली मालगाडी बघा. तिकडं आहे स्टेशन, इकडे थांबली मालगाडी. आता पॅसेंजर कुठे येते मध्ये मध्ये आल्यावर लय अपघात होते. वेळ आहे म्हणा, पण मी आधीच आली का माहिती का. तर मी का आले माहिती आहे का तुम्हाला. मी आली याच्यासाठी खुश खबर. तर मी चालले बाजारला. बाजारला चालली बाजारला. आज आहे सोमवार म्हणून चालले. तर आजचा ब्लॉग कोणाला आवडला सांगा कमेंटमध्ये. म्हणजे आज सोडलेला ब्लॉग, आज मी पोस्ट केलेला ती ब्लॉग कोणाला आवडला सांगा मला. तर आहे येते त्या मावशी आपल्या इथं चहा पाणी जेवण करायचं. जेवढं आपल्याच्याने पाची बोटाने होते तेवढं करायचं, आहे का नाही. आमच्या गावात असं काय बाहेरचं कोण आलं का नाही, 100-100 रुपये 200-200 रुपये 500-500 देते ती वर्गण. का हो, त्यांचा बी गळा तोडायचा असतो. कलाकार असतात आपल्या दारात, गाणी म्हणलेली असतात. मग मी पण दिलं बाय 50 रुपये. 50 रुपये दिलं बाय. काय सांगा खोटं तुम्हाला, जे आहे तेच बोलते. 50 रुपये दिलं. मशिवणी धापा दर्शी काय कशी धापा देते उन्हात, तसं माझं काम झालं घरावर. काय नाही का बरं इथं टेकान लावले. गाडी काय पडायलाच येते का काय कुणास ठाव बघा. कारण टेकन लावले हो का, दिसतंय का तुम्हाला पिवळी दुरी. त्याला टेकन आहे ती ना, ही नवीन स्टाईल आहे. लोखंडाचीच आहे ती वाटतं. महाग जाऊ नये म्हणून लावले का. मालगाडी मालगाडी आहे मालगाडी. हो, तिकडून यायला रस्ता असतोय, खालनं यायला रस्ता आहे. पण काय करावं, तिथं पाणी पुलाखाली लय आहे. इकडे यायलाच येईना कसलं. भरपूर गावगाव पाणी साचले. आमच्या तर तळ्याला एवढं पाणी आलं अरे बापरे, डोळच भिंगतात. लईच पाणी आले. आमचं तळ फुटलं की आम्ही वाहून जाणार. खडबडंग खडबडंग खडबडंग. कशात तरी अडकून बसायचं. नको बाया, देव नाही तसं करणार. कुणालाच नको करू मेघराजा, कुणालाच नग बाई तसं. देवा सगळी सुखरूप राहू दे, आनंदाने राहू दे. कुणालाही काटा टोचू देऊ नको आई महाराजने. तर आज उठली देवी, शिलांगण खेळून आलेली, झोपलेली पलंगावर. तर शिलांगण खेळून आलेली आज उठली देवी. मग आता उद्या आमच्या इथं पडायची बकरी. ज्या मंदिरात तिथं बकरी कापते ती.
आलं टेन्शन. हा का, आलं बघा टेन्शन. एवढी रुळारुळाने चालली. पहिले आम्हाला लय आनंद वाटायचा असं कप्प बघायला. असं कप्प बघायला आनंद वाटायचा. नाही वेळेला लोक आहे त्याच्यात काय. अयो पडली होती काय बाय, खड्डा होता. तर आमचं टेन्शन दाखवू का तुम्हाला? हो का, उलट दिसतंय का तुम्हाला? हो का, दिसलं का? भालवणी भालवणी भालवणी. खुश खबर, मी चालले बाजारला. बाजार लागतो. उपास सुटली 9 दिवसाची. मग तेव्हापासून काय बाजारला गेलीच नाही. काहीच नव्हतं, डाळ खाऊन खाऊन कंटाळा आला. चला वांगी कुठं काय नो बायनो आणावं म्हणलं. 2 दिवसाचं कामाचं फुलं तोडलेलं पैसे लय उड्या मारायला लागलं. घरात बी आणलं म्हणा थोडंफार. नाही तर 100-200 रुपये त्याचं आणते माळवं. खोटं काय बोलायचं. आपल्या घरातली जेव्हा कष्ट करल तेव्हाच खाणं आहे. आमच्या इथं सुधारणा स्टेशनला लय भारी झाली. आणि ह्याच्याहून चांगला अजून धक्का निघला का नाही, धक्का नाही का, ते सिमेंट ही खाली करतात गाड्या, तसले धक्क झालं का नाही मग लईच काम आमच्या इथे. म्हणत होती रेल्वेत नाही का, आमच्या इथली एक बाई होती कामाला, ती फलाट ही झाडायची वयस्कार होती. मला म्हणली होती तुम्ही करचाल का? म्हणलं होय करेल की. पण माझ्या जाग्यावरती रेल्वेतला माणूस म्हणला मी ते काम करत करत ही बी करतो. मग काय ते माणूसच पोचा मारतोय. मग मला कुठलं काम? मला नाही बाय काम. काम चालू आहे ना रेल्वेचं. नवीन नवीन शेरपार ही बसवते ती. मी परत घेऊनच जात असते, कारण कसं मला पहिल्यापासून सवय लागली कारप्याची. कामाला असतंय माणूस, त्यामुळं सारखं 24 तास कारपा घ्यायची सवय लागलेली. इटभट्टीवर जायचं, इटभट्टीवर सवय लागलेली. सारखं डोक्यावर कारपं, सारखं डोक्यावर कारपं. त्यामुळं रिकाम्या हाताने कुठं जायला येत नाही असं. तर पहिलं आम्ही पुण्याला जायचो. आम्ही राईतला होतो कामाला. निगडी राईत निगडी तिकडं होतो कामाला. त्यावेळेस कधी जत्रेला काय हे असल्यावर आलं का नाही मग असंच बसायचं. पहिलं टेन्शन नव्हतं, लय बारका टेन्शन होतं. पण गाडीत जायचं मजा वेगळीच. काय माहिती आहे का, खायला भेळ कुठं काय नो चिक्की ही, त्यासाठी गाडीतच जाऊ वाटायचं. आणि पहिल्या टरका वाळूच्या होत्या. आणि इकून जाऊ म्हणले 30 रुपयात पुण्याला जायची. मग मला लय भ्या वाटायचं. मी म्हणायचो नको. आणि जरी गाडीत बसली कोणा म्हणजे ब्रेक ही दाबला का मला लय लहानपणी भ्या वाटायचं. मी लय भ्यायची. मग माझी आई काय करायची, इकूनच आम्ही जायचो असं. तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा मी कुठून आली. कारण लय पाणी आहे, लय पाणी आहे. पाणी ओढता येईल, त्या पाण्यातनं यायचं म्हणलं तर वाहून जायचंच काम आहे बघा. म्हणून त्यामुळं मी वरनं आली. म्हणलं चला हेलपाटा का व्हायना आणि लवकर आली. कारण मला माहिती होतं आपण हळूहळू जाणार आहे, त्या आधी लवकर जावं बा. तर चला, हेड आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि आमच्या गावाकडलं टेन्शन वातावरण कसं वाटतंय ते सांगायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवीन नवीन ब्लॉग. ते पण तुम्हाला आवडतात असं रेसिपीचं. आणि लवकरच आपण एक चॅनल खोलणार आहे, आई रेसिपी. तर त्यासाठी मी उद्या जाणार आहे टिंबुर्णीला माझ्या बहिणीच्या, म्हणजे बहीण आहे का नाही, मावस बहीण शीतल, तुम्हाला माहिती असेल. शीतलच्या म्हणजे चुलत भाऊजाईचा भाऊ सक्का, ती पण यूट्यूबलाच आहे. आणि त्याला पण सगळ्या गोष्टी येतात. ते सकाळीच फोन आलता, ओ ज्योती वहिनी या, मी देतो सगळं करून. मग टेन्शन घेऊ नका. मला लय टेन्शन आलं काय झालं माझ्या यूट्यूबला आणि काय नाही काय माहिती बघा. जाऊन उद्या बघूनच येतील. त्यासोबत तो हेड्याव पण बनवते, तुम्हाला दाखवते कोण आहे ती. तर चला बाय.